सो आता आपण बघूया एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. एव्हिडन्स म्हणजे पुरावा, बेस्ड म्हणजे आधार, मेडिसिन म्हणजे औषध. सो EBM इज औषधाला पुराव्याचा आधार, म्हणजे पुराव्याच्या बेसिसवर जे काही पुरावे आहेत त्या बेसवर आपण औषध देतो. म्हणजेच काय डेफिनेशन काय सांगितलं आहे. आता खाली मी ट्रायंगल बनवलं आहे, त्यातले 3 कोपरे लक्षात ठेवा. बेस्ट रिसर्च एव्हिडन्स, क्लिनिकल एक्सपर्टाईज, पेशंट व्हॅल्यूज. सो हे तिन्ही पण गोष्टी आपण जेव्हा एकत्र आणतो टू मेक द बेस्ट क्लिनिकल डिसिजन, त्याला आपण म्हणतो EBM. सो EBM म्हणजे काय? इट इज इंटिग्रेशन ऑफ बेस्ट रिसर्च एव्हिडन्स विथ क्लिनिकल एक्सपर्टाईज अँड पेशंट व्हॅल्यूज टू मेक द बेस्ट क्लिनिकल डिसिजन इज EBM. आता नेक्स्ट सांगितलं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं तर ही एक नवीन ब्रांच आहे सायन्सची, जी आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालली आहे. सो EBM इज नाव एमर्जिंग ॲज अ न्यू ब्रांच ऑफ सायन्स. कारण ह्याच्यामध्ये आपण काय करतो, जे काही रिसर्च केलेले एव्हिडन्सेस आहेत, जे काही बेस्ट रिसर्च एव्हिडन्सेस आहेत त्यांचं आपण क्लिनिकल ॲप्लिकेशन करतो डे टू डे प्रॅक्टिसमध्ये. सो इथे काय सांगितलं आहे, इट इज बेस्ड ऑन क्लिनिकल ॲप्लिकेशन ऑफ बेस्ट रिसर्च एव्हिडन्सेस इन डे टू डे प्रॅक्टिस. इथे आता एक काहीतरी रिसर्च करून ठेवलं आहे की तुम्ही ह्या व्याधीमध्ये हे देऊ शकता. सो हे रिसर्च बघणं आणि मग त्याचा अप्लाय करणं आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये इज EBM. सो इट हेल्प्स अ फिजिशियन टू फॉर्म्युलेट द मोस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट फॉर हिज पेशंट. आता मला कळत नाही मी काय देऊ, माझ्याकडे एवढं माहिती आहे मला, पण ह्याने काहीच काम होत नाही आहे पेशंटचं. सो काही दुसरं ऑप्शन आहे का हे व्याधी ट्रीट करायला, काही दुसरं फॉर्म्युलेशन आहे का? त्यासाठी रिसर्चचा हेल्प घ्यायचा आणि बेस्ट एकदम इफेक्टिव्ह ट्रीटमेंट द्यायची आपल्या पेशंटला. सो इट इन्व्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ सिस्टमॅटिकली रिव्ह्यूइंग आणि अप्रेझिंग द अवेलेबल एव्हिडन्सेस फ्रॉम द रिसर्च. सो इथे आपण सगळे रिसर्चला इव्हॅल्युएट करतो, रिव्ह्यू करतो, नॉलेज प्राप्त करतो, सो ॲज टू मेक द बेस्ट हेल्थकेअर डिसिजन. आता नेक्स्ट सांगितलं स्टेप्स ऑफ EBM. स्टेप्स काय आहेत? पहिलं तर फॉर्म्युलेट अ क्लिअर क्लिनिकल क्वेश्चन फ्रॉम अ पेशंट्स प्रॉब्लेम. आता पेशंटचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यांनी एक चांगला क्वेश्चन फॉर्म करा, क्लिनिकल क्वेश्चन फॉर्म करा. सर्च फॉर द एव्हिडन्सेस रेलिव्हंट टू द प्रॉब्लेम. आता हा तुम्ही क्वेश्चन फॉर्म केला, हा सर्च करा, त्यात काही येत आहेत का, एव्हिडन्सेस येत आहेत का ह्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड. मग इव्हॅल्युएट द एव्हिडन्सेस फॉर इट्स व्हॅलिडिटी अँड युजफुलनेस. एव्हिडन्स भेटले तुम्हाला तिथे, मग ते चेक करा ते व्हॅलिड आहेत की युजलेस आहेत. त्यानंतर इम्प्लिमेंट द युजफुल फाइंडिंग्स इन द क्लिनिकल प्रॅक्टिस. ठीक आहे, तुम्हाला कळले एव्हिडन्स व्हॅलिड आहे, त्यानंतर ते एव्हिडन्सेस तुम्ही तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करून घ्यायचे. मग नंतर सांगितलं डिलिव्हरी ऑफ ऑप्टिमम केअर टू द पेशंट. इम्प्लिमेंट करायची, पेशंटला एकदम चांगली केअर द्यायची. सो स्टेप्स काय आहेत? पहिलं टू फॉर्म्युलेट अ क्लिअर क्लिनिकल क्वेश्चन फ्रॉम अ पेशंट्स प्रॉब्लेम. मग त्यानंतर सर्च फॉर द एव्हिडन्स. जे काही एव्हिडन्सेस आहेत त्याच्यामध्ये सर्च करा की ह्याच्यावरती काय एव्हिडन्स भेटतो आहे का रेलिव्हंट टू द प्रॉब्लेम. भेटला त्यानंतर इव्हॅल्युएट द एव्हिडन्सेस फॉर इट्स व्हॅलिडिटी अँड युजफुलनेस. ठीक आहे, ते झालं, तो व्हॅलिड निघाला. मग त्यानंतर इम्प्लिमेंट द युजफुल फाइंडिंग्स इन द क्लिनिकल प्रॅक्टिस. ह्याच्याने तुम्ही तुमच्या पेशंटला एकदम ऑप्टिमम केअर देत आहे. आता टूल्स काय काय आहेत EBMसाठी, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनसाठी टूल्स काय काय, कुठून तुम्ही एव्हिडन्सेस घेऊ शकता? रिसर्च पोर्टल्सवरून, रिसर्च आर्टिकल्समधून, रिसर्च जर्नल्समधून, बायो इन्फॉर्मॅटिक्स सेंटर्समधून, इलेक्ट्रॉनिक डेटाबेसमधून, रेफरन्स सर्व्हिसेसमधून आणि बाकीचे पब्लिश्ड आणि नॉन पब्लिश्ड बुक्समधून. आता बघूया इम्पॉर्टन्समध्ये काय सांगितलं आहे की ह्या EBMच्या हेल्पने फिजिशियन बेस्ट हेल्थकेअर डिसिजन घेऊ शकतो. ऑल्सो इट विल हेल्प हिम टू फॉर्म्युलेट द मोस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आणि पेशंटला एकदम ऑप्टिमम केअर देऊ शकतो. ह्याने त्याचं टाईम पण सेव्ह होतं आहे, त्याची एनर्जी पण सेव्ह होते की संहिता खोला, हे करा ते करा. त्यापेक्षा जे रिसर्च झालेत त्यांच्यामध्ये शोधा ना काही भेटतं आहे का. सो डॉक्टरचा टाईम आणि एनर्जी पण सेव्ह होती आहे. ऑल्सो त्याचं नॉलेज वाढतं आहे, तो अपडेटेड राहतो आहे की आतापर्यंत काय काय रिसर्च झालेत. सो इम्पॉर्टन्समध्ये काय काय सांगितलं. पहिलं तर फिजिशियनला बेस्ट हेल्थकेअर डिसिजन घ्यायला येतं आहे. सेकंड, तो मोस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट देतो त्याच्या पेशंटला. थर्ड,
तो पेशंटला ऑप्टिमम केअर देतो आहे, मग तो स्वतःचा टाईम आणि एनर्जी सेव्ह करतो आहे, ते स्वतःचं नॉलेज वाढवतो आहे, स्वतःला अपडेट करतो आहे. आणि आता आपल्याला जर आयुर्वेदचा ग्लोबल ॲक्सेप्टन्स करायचा आहे तर हे आपल्याला हे जे काही EBM आहेत ते आपण डे टू डे प्रॅक्टिसमध्ये रोज ॲप्लिकेबल केले पाहिजेत, अडॉप्ट केले पाहिजेत. सो EBM काय झालं, पहिला तर त्याचा अर्थ सांगायचा की इथे आपण इंटिग्रेट करतो बेस्ट रिसर्च एव्हिडन्स विथ क्लिनिकल एक्सपर्टाईज आणि पेशंट व्हॅल्यूज टू गेट द बेस्ट क्लिनिकल डिसिजन. मग इंट्रोडक्शन सांगितलं की हा सायन्सचा एक नवीन ब्रांच जो एमर्ज करतो आहे आजकाल, ह्याच्यामध्ये आपण जे काही बेस्ट रिसर्च एव्हिडन्सेस आहेत त्यांचं क्लिनिकल ॲप्लिकेशन करतो आहे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये. फिजिशियनला कसं हेल्प करतं आहे की एक इफेक्टिव्ह ट्रीटमेंट फॉर्म्युलेट करायला त्याला हेल्प करतं आहे. तो जे काही रिसर्चेस आहेत त्यांना रिव्ह्यू करतो आहे, सगळ्या एव्हिडन्सेसला रिव्ह्यू करतो आहे आणि मग एक कंक्ल्यूजन काढतो आहे सो दॅट तो बेस्ट हेल्थकेअर डिसिजन्स घेऊ शकतो. त्यानंतर सांगितले स्टेप्स काय घेणार, पहिलं तर क्वेश्चन बनवा, तो क्वेश्चन सर्च करा, तुम्हाला काय एव्हिडन्सेस भेटतात, काय एव्हिडन्स भेटला तर तो व्हॅलिड आहे का नाही हे सर्च करा, मग नंतर इम्प्लिमेंट करा आणि नंतर बेस्ट ऑप्टिमम केअर द्या. मग टूल्स काय आहेत, रिसर्च पोर्टल्स, रिसर्च आर्टिकल्स आणि जर्नल्स, बायोइन्फॉर्मॅटिक्स सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस, रेफरन्स सर्व्हिसेस, ॲबस्ट्रॅक्ट इंडेक्स सर्व्हिसेस आणि अदर पब्लिश्ड आणि अनपब्लिश्ड बुक्स. मग इम्पॉर्टन्समध्ये बघितलं की फिजिशियन बेस्ट हेल्थकेअर डिसिजन घेऊ शकतो, इफेक्टिव्ह ट्रीटमेंट देतो, ऑप्टिमम केअर देतो, स्वतःचे एनर्जी अँड टाईम सेव्ह करतो, स्वतःचं नॉलेज अपडेट करतो, नॉलेज गेन करतो आणि याचा आपल्याला ग्लोबल ॲक्सेप्टन्स करायचा आहे आयुर्वेदचा, तर आधी आपण हे अप्लाय करायला सुरू केलं पाहिजे.